नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलवर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आपण ऐकणार आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये कॉर्पोरेट आयडल रतन टाटा यांचे पुस्तक. तर मंडळी, या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. रतन टाटा म्हणतात, काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत. आपणच आपली मानसिकता आणि कार्यपद्धती काळ सुसंगत केली पाहिजे. तर चला मंडळी, आपण पुस्तक वाचण्यास सुरुवात करू. पुस्तकाचे नाव आहे कॉर्पोरेट आयडल रतन टाटा. नंबर 1, टाटा साम्राज्याचे शिलेदार. नंबर 2, टाटा उद्योग साम्राज्याची सुरुवात. नंबर 3, बालपण आणि शिक्षण. नंबर 4, भारतात काम सुरू. नंबर 5, अध्यक्षपदाकडे वाटचाल. नंबर 6, टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद. नंबर 7, सुरुवातीच्या अडचणी. नंबर 8, अध्यक्षांचा प्राधान्यक्रम. नंबर 9, टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी. नंबर 10, लोकल टू ग्लोबल. नंबर 11, 1 लाखाची कार नॅनो. नंबर 12, शिखरावरचे एकाकीपण. नंबर 13, मूल्य जोपासना. नंबर 14, संशोधन आणि ज्ञान प्रसार. नंबर 15, सर रतन टाटा ट्रस्ट. मित्रांनो, रतन टाटा यांच्या मते टाटा या नावाला ग्राहकांचा अपार विश्वास आणि निष्ठा लाभलेली आहे. टाटा कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकांच्या समर्पित वृत्तीच्या कामामुळेच हे शक्य झालेले आहे. ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे हे आपणा सर्वांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. आपली मूल्यवान प्रतिमा जपणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे. तर मित्रांनो, सुरू करू. नंबर 1, टाटा साम्राज्याचे शिलेदार. नौशेरवानजी टाटा. नौशेरवानजी टाटा यांचे नाव टाटा उद्योग समूहाचे आद्य संस्थापक व आद्य पुरुष म्हणून घेतले जाते, कारण त्यांच्या आधीच्या सर्व पिढ्या आपल्या उपजीविकेसाठी पौराहित्याचे काम करीत होत्या. परंतु नौशेरवानजी टाटांनी आपला हा परंपरागत व्यवसाय सोडला. नंतर व्यापाराला आपल्या उपजीविकेचे साधन बनविण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळी नौशेरवानजी गुजरातमधील नवसारी गावात राहत. हे गाव तत्कालीन आधुनिकतेपासून कोसो मैल दूर होते. त्यामुळेच नौशेरवानजी यांनी काळाची पावले ओळखत आपल्या व्यवसायासाठी नवसारी ऐवजी मुंबईची निवड केली. त्यावेळी त्यांना तरी कुठे माहीत होते, व्यवसायाचे जे रोप ते लावत होते त्याचे पुढे महाकाय वटवृक्षात रूपांतर होईल. त्यांनी व्यापार व पतपेढीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला. सुरुवातीला कालिदास नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत त्या आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यात त्यांनी चांगली प्रगती केली. त्यांना याची जाणीव होती की काही वर्षात आपला व्यवसाय पुढील पिढीकडे आपल्याला हस्तांतरित करावा लागेल. त्यांनी आपला एकमेव मुलगा जमशेद टाटा यांना व्यावसायिक कौशल्य मिळविण्यासाठी व त्यांची चांगल्या रीतीने व्यावसायिक जडणघडण होण्यास त्यांना मुंबईत बोलावून घेतले. अशा प्रकारे टाटा घराण्याची दुसरी पिढी मुंबईत दाखल झाली. संस्थापक जमशेदजी टाटा आज 1 लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे संस्थापक होते जमशेदजी नौशेरवानजी टाटा. त्यांचा जन्म 1839 आणि मृत्यू 1904 मध्ये झाला. म्हणजे चांगले 65 वर्षाचे आयुर्मान त्यांना लाभलेले. 3 मार्च 1939 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मूळचे गुजरात येथील नवसारी या गावचे. तिथे त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. जमशेदजी टाटा यांचे वडील त्या काळी छोटा मोठा व्यापार धंदा हंगामानुसार खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. जमशेदजी यांचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. मुंबई विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1857 मध्ये झाली. त्यानंतर शिकणाऱ्या आरंभीच्या उच्च शिक्षितांमध्ये एक होते जमशेदजी टाटा. या उच्च शिक्षणामुळे आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे तत्कालीन उच्च शिक्षित तरुण पिढीस आधुनिक जगाचा अधिक चांगला परिचय झाला. युरोपातील औद्योगिक क्रांती, नवनव्या ऊर्जा साधनांचा शोध, यंत्रतंत्राचा वापर यामुळे तिकडील जीवन कसे वेगवान होत चालले आहे, बदलत चाललेले आहे हे त्या पिढीतील लोकांना उमजले. ज्ञानामुळे जागरूकता आली. आपला देश अजून अनेक संदर्भात विशेषतः आर्थिक औद्योगिक संदर्भात खूप मागे आहे हेही या पिढीस उमजले. एकेकाळी सोन्याचा धूर जिथून निघत असे त्या भारतवर्षाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे हे या शिक्षित पिढीस अधिक चांगले उमजले.
मागासलेपणाची अनेक कारणे असली तरी त्याचे मुख्य कारण इंग्रजी सत्तेद्वारे होणारे आपल्या देशाचे शोषण आहे, हेही स्पष्टपणे त्यांना उमगले होते. म्हणून इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे स्वातंत्र्य सैनिकांचे प्रयत्न देशभर चालू होतेच. सर्वांनाच आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य लढायात भाग घेणे शक्य नव्हते, परंतु स्वातंत्र्य लढायात थेट सहभागी न होताही आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. त्यासाठी देशाला आर्थिक औद्योगिक संदर्भात सुदृढ करण्यासाठी कार्य करणे ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे, असे जमशेदजी टाटा व अन्य अनेक देशभक्त उद्योजक, व्यापारी, भांडवलदार यांचे मत होते. इंग्रजांना घालवल्यामुळे राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र होऊ, पण देशाची आणि लोकांची स्थिती पारतंत्र्यातील स्थितीपेक्षा अधिक चांगली करण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापार, कारखानदारी, उद्योग यांद्वारे देशात संपत्ती निर्माणाचे कार्य करणाऱ्या उद्योजकांचीही तेवढीच गरज आहे, हेही जमशेदजी टाटा यांना उमजले होते. जमशेदजींची गुणवैशिष्ट्ये. जमशेदजींना उपजतच एक दूरदृष्टी लाभलेली होती. धारदार कल्पनाशक्ती होती. शिक्षण, भ्रमण, विविध विषयांचे तज्ञ, अभ्यासक यांचा सहवास यातून सभोवतालच्या जगाची त्यांची जाण उच्च कोटीची बनली होती. आपण देशाचा औद्योगिक पाया घालण्याच्या कामी लक्ष द्यावे हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि शांतपणे पण एका सुनिश्चित दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. देशात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी रोवली आहे. या देशाच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा फार मोठ्या भूभागांची जमीन, हवामान परिस्थिती कपाशी पिकास सुयोग्य आहे. लक्षावधी हेक्टर जमीन कापूस या एकाच पिकाखाली असते. दरवर्षी कोट्यावधी टनांची कपाशी या देशात तयार होते, परंतु या कपाशीवर प्रक्रिया करण्याच्या पुरेशा सोयी देशात उभारलेल्या नव्हत्या. त्यामुळे जिनिंग म्हणजे कपाशीतून सरकी बीज वेगळे करणे आणि रुईचे गठ्ठे तयार करणे, प्रेसिंग या दोन प्रक्रियांनंतरच्या कापड निर्मितीच्या सर्व प्रक्रिया परदेशांत होत असत. जहाजे भरभरून मातीमोल दामाने रुईच्या गासड्या विलायतेत, मँचेस्टर व अन्य ठिकाणी जात आणि तिथून त्याचे कापड बनून ते कापड चढाव भावाने भारतीय जनतेला विकत घ्यावे लागत असे. या व्यवहारात भारतीयांचे दुहेरी शोषण होत असे, हे जमशेदजी टाटा यांना दिसत होते. म्हणून रुईपासून सूत तयार करणे, त्याचे कापड विणणे, त्यावर प्रक्रिया करणे, रंग देणे इत्यादी सर्व काही सुविधा असणारी देशातील पहिली कापड गिरणे त्यांनी भारतात सुरू करून कापड उद्योगाचा श्री गणेशा केला. भारताच्या वस्त्र उद्योगाचा पाया रचला. पुढे त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून अनेक कापड गिरण्या देशभरात ठिकठिकाणी प्रामुख्याने मुंबई, अहमदनगर येथे सुरू झाल्या. देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो मीटर्स कापड तयार होऊ लागले. कापड उद्योगाला पूरक असे असंख्य छोटे मोठे उद्योजक त्यातून उभे राहिले. देशवासियांना उत्तम दर्जाचा कपडा योग्य त्या किमतीत मिळू लागला. लाखो लोकांना, ज्यात कुशल, अर्धकुशल लोक, अभियंते, तंत्रज्ञ यांना थेट रोजगार मिळाला. लाखो लोकांना माल वाहतूक, साठवणूक, पूरक धंदे, प्रक्रिया धंदे, पॅकेजिंग इत्यादीतून अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. देशाचे अर्थचक्र गतिमान झाले. गेल्या शतकात मुंबई बेटाचा विकास होण्यास तिथे सुरू झालेल्या कापड गिरण्यांचा फार मोठा वाटा आहे. आज मुंबई महानगरी 1 कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहर झालेले आहे. देशाची ती आर्थिक राजधानी बनलेली आहे. त्याचे फार मोठे श्रेय 150 वर्षापूर्वी तिथे सुरू झालेल्या वस्त्रोद्योगास द्यावे लागते. या वस्त्रोद्योगाचा पाया दूरदृष्ट्या जमशेदजी टाटा यांनी घातलेला आहे. स्टील इंडस्ट्रीचा पाया घातला. स्टील इंडस्ट्रीचा पायाही जमशेदजी टाटा यांनीच घातलेला आहे. पोलाद उद्योगासाठी लागणारे खनिज भारतीय भूगर्भात विपुल प्रमाणात आहे. दगडी कोळसाही विपुल प्रमाणात आहे. पाणी, मजदूर हेही उपलब्ध आहे. तेव्हा नुसते खनिज जहाजे भरून परदेशी पाठविण्याऐवजी त्या खनिजापासून पोलाद तयार करण्याचा कारखाना त्यांनी भारतात सुरू केला. तोच जमशेदपूरचा कारखाना. हे ठिकाण त्या काळी बिहार राज्यात मोडत असे. आज ते झारखंड मध्ये आहे. तिथे त्यांनी पोलाद कारखान्याची फार मोठी वसाहत उभी केली. वसाहतीस अवश्य त्या पायाभूत सेवा सुविधा दिल्या.
हा उपक्रमही लाखो लोकांना रोजगार देणारा ठरला। शिवाय देशाच्या इतर अनेक उद्योगांना आवश्यक ते पोलाद चांगल्या दर्जाचे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळण्याची सोयही त्यामुळे झाली। टाटा आयर्न अँड स्टील कंपनी टिस्को विषयी नंतरही सविस्तर माहिती दिलेली आहेच। शिक्षण संस्थांची सुरुवात। देशात पायाभूत अवजड उद्योग उभे करणे जसे महत्वाचे आहे, तसेच सोनेरी भविष्यासाठी देशात उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाही खूप महत्वाच्या आहेत। शिक्षणाचे महत्त्व जमशेदजींना पुरेपूर उमगले होते। शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून, गुलामगिरीतून, लाचारीतून, मानसिक दुबळेपणातून मुक्त करते हे त्यांना माहीत होते। म्हणूनच त्यांनी पोलाद, वस्त्रोद्योग, वीज निर्मिती या पायाभूत अवजड उद्योगांच्या उभारणीसोबतच देशात शिक्षण आणि संशोधनासाठी उत्तमोत्तम शिक्षण संस्था उभ्या करण्याकडेही मनापासून लक्ष दिले। द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू या संस्थेचा या संदर्भात आवर्जून उल्लेख केला पाहिजे। टाटा उद्योग समूहाच्या पुढाकारातून, भरीव अर्थसहाय्यातून देशात नंतर उभ्या राहिलेल्या अनेक संस्थांची माहिती अन्य प्रकारांमधून आहे। शिक्षणातून नुसते पदवीधर तयार करायचे नसतात, तर विकासाची वैज्ञानिक दृष्टी असणारी, नवनिर्माण करू इच्छिणारी मोठी पिढी तयारी करायची असते, असा दूरगामी विचार जमशेदजी टाटा यांचा होता। ही पिढीच उद्याचा स्वातंत्र्य समर्थ भारत उभा करणार आहे हे त्यांना माहिती होते। भारतीय गुणवान मुलांची परदेश जाऊन तत्वज्ञान आत्मसात केले पाहिजे। यासाठी गुणवंतांना वित्त सहाय्य देणाऱ्या योजना टाटांनी सुरू केल्या। त्यासाठी जे.एन. टाटा एंडोवमेंट फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड ही संस्था सुरू केली। उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन। संपत्ती हे साधन आहे, साध्य नव्हे या भूमिकेतून त्यांनी सतत कार्य केले। कारखानदारी, व्यापारधंदा यामध्ये नैतिकता पाळली जाणे, व्यवहारात पारदर्शकता आणि सचोटी पाळली जाणे अत्यंत जरुरीचे आहे, यावर त्यांचा कटाक्ष होता। गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचे मोल चुकविणे हे प्रत्येक उद्योगधंद्याचे कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष असे। कामगार कल्याणाच्या संदर्भातील जमशेदजी टाटा यांची नीती आणि कार्य तर खरोखरच अजोड आहे। या बाबतीत ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते असे म्हटले पाहिजे। आरोग्य सेवा, विविध कल्याणकारी उपक्रम, निवासाची सोय व अन्य असंख्य प्रकारच्या योजना यांद्वारे त्यांनी आपले कर्मचारी व कामगार यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले। टाटा उद्योग समूहाचे नौशेरवानजी जमशेदजी टाटा हे केवळ पाया रचणारे नव्हते, तर एकूणच भारतीय उद्योग सृष्टीचे भीष्म पितामह म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले आहे। इसवी सन 2004 हे साल त्यांच्या निर्वाणाचे शताब्दी वर्ष होते। त्यावेळी त्यांच्याविषयी भरपूर साहित्य, माहिती, उपक्रम राबविले गेले। भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीटही जारी केलेले आहे। आधुनिक भारताच्या उभारणीत आणि जडणघडणीत जमशेदजी टाटा यांचे योगदान सर्वात मोठे आहे, यात वाद नाही। सर दोराबजी टाटा 1859 ते 1933। दोराबजी टाटा हे जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ चिरंजीव। त्यांनाही परमेश्वराने पुरेसे आयुष्य दिले, त्यामुळे जमशेदजी टाटांची अनेक स्वप्ने आणि महत्वाकांक्षी योजनांना मूर्तरूप देण्यात दोराबजी यांचा सिंहाचा वाटा आहे। सर दोराबजी टाटांचा जन्म इसवी सन 1859 मध्ये झाला। अशा कितीतरी बाबतीत टिस्को ही एक अजोड कंपनी आहे। एकेकाळच्या मागास भागात, आदिवासी भागात सुरू झालेली ही कंपनी आज देशातील एक अग्रगण्य कंपनी झालेली आहे। तर मित्रांनो, पुढील चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला भेट द्या आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।